नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझे या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 27 मे 2026 वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे कमला एकादशी. सध्या ज्येष्ठ अधिक मास सुरू आहे आणि या अधिक महिन्यातला येणारी एकादशीला कमला एकादशी असे म्हणतात. प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळे असतात. पण अधिक महिन्यातली येणारी ही कमला एकादशी 3 वर्षातून एकदा येतं आणि म्हणूनच या एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं. जे व्यक्ती या कमला एकादशीचा व्रत करते त्या व्यक्तीला भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. या एकादशीला पुरुषोत्तम एकादशी असेही म्हणतात. या एकादशीचा प्रारंभ 26 मे रोजी सकाळी 5:01 सुरू होणार आहे आणि 27 मे रोजी सकाळी 6:21 समाप्त होणार आहे आणि म्हणूनच उदयतिथी अनुसार ही कमला एकादशी 27 मे रोजी म्हणजेच उद्या बुधवारी असणार आहे. हे व्रत सुद्धा आपल्याला उद्या बुधवारीच करायची आहे आणि या एकादशीचा उपवास सोडायची वेळ 28 मे 2026 रोजी सकाळी 5:25 ते 7:56 असणार आहे. तर या वेळामध्ये आपल्याला हे व्रत किंवा हा जे उपवास आहे एकादशीचा तर ते सोडायची आहे. अधिक महिन्यातली येणाऱ्या एकादशी ही 3 वर्षांनी येतं. त्यामुळे या महिन्यातली एकादशीचं व्रत अत्यंत दुर्मिळ व 1000 पटीने अधिक फळ देणार मानलं जातं. हे व्रताच्या प्रभावामुळे पूर्वजन 7 पिढ्यांचा उद्धार होते आणि भक्तांना विष्णू लोकात स्थान मिळतं अशी धार्मिक श्रद्धा आहे. हे व्रत इतकं प्रभावी आहे की जे व्यक्ती मनोभावी हे व्रत करून भगवान विष्णूंची पूजा करते त्यांना समाजात कीर्ती, ऐश्वर्य, उत्तम आरोग्य आणि संपत्ती सुख प्राप्ती होतो. या दिवशी भगवान विष्णू सोबतच माता लक्ष्मीची देखील पूजा केल्याने घरात धनधान्याची कमतरता ही भासत नाही. धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाची आणि शुभ असल्यामुळे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेली काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या बुधवारी कमला एकादशी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण तुळशीजवळ ठेवा फक्त ही एक वस्तू. घरात चारो बाजूनी पैसे येईल, धन संपत्ती, पैसे सुख भरभरून मिळेल. घराच्या मुलाच्या पतीच्या अगदी भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी वास करेल. तर अशी कोणती वस्तू आहे जे आपल्याला तुळशीजवळ ठेवायची आहे? हा उपाय कोणत्या वेळात करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवती वासुदेवाय नमः हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. तसेच व्हिडिओला लाईक देखील घ्या. तर पहा, हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या 27 मे रोजी कमला एकादशी करायची आहे. हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता. जर सकाळी तुम्ही हा उपाय करणार असेल तर सकाळी 9:30च्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायची आहे आणि संध्याकाळी करणार असेल तर संध्याकाळी तुम्ही 8:30च्या अगोदर तुम्हाला हे उपाय करू शकता.
कारण ही जी संध्याकाळी आणि सकाळी वेळ असतं ते वेळ आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याच्या वेळ असतं आणि या वेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्ती प्रमाणामध्ये जागत असतात आणि म्हणूनच ह्या वेळामध्ये आपण हा उपाय जर केला तर त्या उपायाचे आपल्याला खूप खूप अधिक पट्टीने फळ प्राप्त होतं. या पवित्र महिन्यातली पहिली एकादशी ही सुख, समृद्धी आणि संपत्ती प्राप्तीसाठी खूप खास मानली गेली आहे आणि म्हणूनच हा एकादशीला व्रतासोबत तुळशीच्या पूजा करणे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे मानलं जातं आणि म्हणूनच या दिवशी प्रत्येक जण तुळशीच्या विधिवत पूजा करत असतो. आणि बघा, ज्या घरामध्ये एकादशीच्या व्रत केलं जातं त्या घरामध्ये तुळशीच्या पूजा झालीच पाहिजे, कारण याच्याशिवाय या व्रताच्या फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही. या कमला एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पूजा केल्याने घरात सुख समृद्धी हा टिकून राहतं. तसेच साक्षात माता लक्ष्मी ही आपल्यावरती धनधान्य वर्षाव करते आणि म्हणूनच जर तुम्हाला सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील, घरामध्ये पैसे टिकत नाही, कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला हवं तसं यश मिळत नाही किंवा तुमच्या एखादी छोटी मोठी उद्योग व्यवसाय आहे ते व्यवस्थित चालत नसेल किंवा तुमच्यावर एखादी कर्ज आहे, मग हे कर्ज घरच्या असेल, जमिनीचे असेल किंवा गाडीचे असेल किंवा इतर कुठलेही कर्ज तुमच्यावरती असेल तर त्या कर्जातून लवकरात लवकर मुक्त होण्यासाठी हा उपाय खूप जास्ती प्रभावी मानला जातो. हा उपाय केल्याने आपल्या कुटुंबाच्या भरभरून प्रगती होतं. घरामध्ये आपल्या धनसंपत्ती, पैसा हा कधीही कमी पडत नाही. जेव्हा आपण हा कमला एकादशी तुळशीला ही एक वस्तू अर्पण केल्याने आपल्या आयुष्यातली कष्ट जे आहेत तर ते दूर होतात. आपल्या कष्टाला नशिबाच्या साथ मिळतं. तसेच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश देखील मिळतं असतं. असे याच्याबरोबर आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत, ते काही दुःख आहे, जे काही संकट आहे तर ते सुद्धा दूर होण्यासाठी मदती होत असतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या कमला एकादशीला सकाळी लवकर उठायचे आहे, स्वच्छ स्नान करायचे आहे, आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद घालून तुम्हाला स्नान करायची आहे. यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वादही प्राप्त होतो. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या घरातली देवीच्या विधिवत पूजा करून घ्यायची आहे. भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्यावरती हळदी युक्त तुम्हाला अभिषेक करायची आहे. याच्याबरोबर त्यांना पिवळी फुलं, तुळशीपत्र अर्पण करायची आहे. भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर विठ्ठलाच्या असेल तर बाळकृष्णाच्या मूर्ती असेल तर तिथेही तुम्ही पिवळी फुलं, तुळशीपत्र अर्पण करायची आहे. पिवळी रंगाची नैवेद्य अर्पण करायची आहे. आपल्या देवघरामध्ये धूप, दीप, अगरबत्ती लावून घरातली वातावरण ही प्रसन्न करायची आहे. आणि यानंतर तुम्ही हा उपाय करायची आहे. शक्य असेल तर हा उपाय तुम्ही जेवढा सकाळी तुम्हाला करता येईल, अगदी ब्रह्ममुहूर्तावर ते 9:30-10 वाजेपर्यंत तुम्ही करायची जास्तीत जास्त प्रयत्न करा. त्यावेळी जर नाही शक्य झाली तर तुम्ही संध्याकाळी करू शकता. तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतं. तुळशी जी आहे ते विष्णुप्रिय आहे, म्हणूनच तुळशीला विष्णुप्रिय असं सुद्धा म्हणतात. तर हा उपाय करण्याकरता तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये शुद्ध गाईची तूप घालायची आहे. दुहेरी लांब कापूसाच्या वात लावायची आहे आणि यानंतर हा दिवा प्रज्वलित करून त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि यानंतर हा दिवा तुम्हाला तुळशीपाशी लावायची आहे. हा एक दिवा तुळशीपाशी लावल्याने घरातली नकारात्मकता ऊर्जा ही नष्ट होतं आणि साक्षात माता लक्ष्मीची घरात कायमची वास राहतं. लक्ष्मीची कृपेने घरातली दारिद्र्य, गरीब ही दूर होतं. आणि जेव्हा तुम्ही तुळशीपाशी हा दिवा लावणार आहे तेव्हा दिवा लावताना त्या दिव्याखाली थोडासा अखंड तांदूळ ठेवायची आहे. शास्त्र अनुसार अक्षदा संपत्ती ही समृद्धीच्या प्रतीक मानलं जातं आणि या उपायामुळे घरातली आर्थिक अडचणी दूर होऊन उत्पन्नाच्या नवीन स्तोत्र निर्माण होतात. प्रगतीच्या मार्गही खुली होतात. म्हणूनच दिव्याखाली थोडासा तांदूळ ही तुम्हाला ठेवायचे आहे.
यानंतर ना काय करायचे आहे, तुम्हाला एक धागा घ्यायचे आहे, पांढरी सुती धागा घ्यायची आहे आणि त्याची थोडीशी हळद लावून हे लाल पिवळी करायची आहे. यानंतर ना तुम्हाला एक कवडी घ्यायची आहे. कवडी तुमच्याकडे पिवळी रंगाची असेल तर तशीच घ्या, पांढरी रंगाची असेल तर त्या हळदीमध्ये पिवळी करून घ्यायची आहे. यानंतर ना हळद कुंकू ती कवडी आणि ते धागा घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायची आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुळशीच्या हळदी कुंकू लावायची आहे आणि यानंतर ना हा धागा तुळशीपाशी तुम्हाला फांदीला अडकून घ्यायची आहे आणि ही जी कवडी आहे तर ही आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन ओम नमो भगवती वासुदेवाय नमः हा मंत्र 21 वेळी म्हणायची आहे. आपली इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे. आयुष्यात जे काही संकट सुरू आहे तर ते दूर होण्यासाठी मनोभावी प्रार्थना करायची आहे आणि यानंतर ना ही कवडी तुम्हाला तुळशीची मातीमध्ये डुबून घ्यायची आहे. यानंतर ना तुळशीला 11 प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्राचा जप किंवा महाप्रसाद जननी सर्व सौभाग्य वर्धनी या मंत्राचा उच्चार करावे. यामुळे मनातली प्रत्येक इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होत असतो. म्हटलं जातं की ही सगळी तुमची पूजा करून झाल्यावर कपाळावरती तुळशीच्या मातीची एक टिळासुद्धा लावायची. एकादशीच्या दिवशी पूजा संपन्न झाल्यानंतर ना तुळशीच्या तुळशीच्या कुंडीतली थोडीशी माती घेऊन ती आपल्या कपाळावरती आणि गळ्यावरती लावायची आहे. असं केल्याने आपल्या कुंडलीतला ग्रहाचा दोष शांत होतं, बुद्धी तीक्ष्ण होतं आणि समाजात आपल्याला मान सन्मान मिळत असतो. घरातली मुलं हट्टपणे करत असेल तर मुलांच्या मन अभ्यासामध्ये लागत नसेल तर मुलांना सुद्धा या तुळशीची मातीची एक टिळक तुम्ही दररोज लावला तरी चालेल. बघा, मुलांमध्ये सुद्धा तुम्हाला खूप चांगली सकारात्मक बदल जे आहे तर ते जाणवतील. आणि जेव्हा आपण या एकादशीला तुळशीला पिवळी रंगाचे धागा अर्पण करतो तेव्हा भगवान विष्णू आणि लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते, कारण विष्णूला पिवळी रंग हा अत्यंत प्रिय आहे. आणि जेव्हा आपण हा उपाय करतो तेव्हा हा उपाय केल्याने व्यापारी नोकरीतला मंदी दूर होऊन धनलाभाचा प्रबळ योग बनतो असतो. आपली सर्व अडलेली कामही देखील पूर्ण होतात. आता या दिवशी तुळशीची पूजा करताना तुम्हाला काही नियम ही आवर्जून पाळायची आहे. एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीला जल अर्पण केलं जात नाही. या दिवशी तुळशी आपली हरीसाठी म्हणजेच विष्णूसाठी व्रत करत असतो. त्यांची व्रतामध्ये कोणतेही अडथळ येऊ नये म्हणून आपल्याला तुळशीला या दिवशी जल अर्पण करायचे नसतं, कारण ही निर्जल व्रत करत असतो. एवढंच नाही तर या दिवशी तुळशीच्या पानही सुद्धा तोडू नये. जर या दिवशी आपण तुळशीला जल अर्पण केलं किंवा तुळशीची पान तोडलं तर यामुळे घरात दारिद्र्य येऊ शकतं, तिच्या व्रतामध्ये अडथळ येऊ शकतो. म्हणूनच या 2 चूक आपल्याला अजिबात करायची नाही. जर या दिवशी तुम्हाला पूजासाठी तुळशीपत्र लागणार असेल तर तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवायची आहे. म्हणूनच आज तोडू नये. आणि शक्य नाही झालं तर लक्षात राहिलं तर तुळशीपाशी जा, खाली गाळून पडलेली पान असतील तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुळशीची हा जे काही वस्तू मी सांगितली तर त्या अर्पण करायची आहे. अत्यंत प्रभावी आणि स्वास्तिक उपाय आहे. हा उपाय जर तुम्ही केली तर नक्कीच तुमच्या आयुष्यातली जे काही समस्या आहे, जे काही संकट आहे, तर काय दुःख आहे तर ते दूर होतात आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतील. याच्याबरोबर या दिवशी गोसावी सुद्धा खूप मोठी धार्मिक महत्त्व आहे. खरं तर धार्मिक मान्यतेमध्ये अधिक महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी गोसावी करावी, गायीची पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे. परंतु प्रत्येक दिवशी ते आपल्याला शक्य होत नाही. म्हणूनच या अधिक महिन्यातली कमला एकादशीच्या दिवशी तुळशीची
गाईला गूळ खाऊ घालणं, अगदी थोडासा एक गुळाचा खडा खाऊ घालायचे आहे. गाईला खाऊ घालायची आहे. छान गाईला हळदी कुंकू लावायचे आहे. गाईच्या पाय परायचे आहे. पाणी टाकायचे आणि गाईच्या पूजा करून आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपली इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे. या दिवशी आपल्या गाईच्या पूजा केली तर आपल्याला 33 कोटी देवतांचा आशीर्वाद ही प्राप्त होतो आणि या गोसावी आपल्याला घरातली 7 पिढ्यांचे प्रकार पितृदोष दूर होतं. आपल्या घरात सुख शांती येऊ लागतो. म्हणूनच तुमच्या घरी गाय असेल तर या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तुम्हाला गोसावी जी आहे तर ते करायची आहे. फार जास्त काही करायची नाही. फक्त गाईला हळद कुंकू लावून एक गुळाचा खडा खाऊ घातलं तर नक्कीच तुम्हाला या संपूर्ण दिवसाच्या शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होतं. याच्याबरोबर या दिवशी दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी तुम्हाला होईल तेवढं दान करा. शक्यतो पिवळी वस्तूच्या दान या दिवशी केली जातं. यामुळे तुम्ही पिवळी रंगाच्या केळी घ्या. एखादी मंदिरामध्ये जाऊन ही प्रसाद बना. तुम्ही वाटू शकता. या दानाच्या सुद्धा तुम्हाला अनंत पट्टीने फळही मिळत असतं. यानंतर सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे या दिवशी तुम्ही व्रत करत असेल तर अतिशय उत्तम. परंतु तुम्ही व्रत करत नसेल तर या दिवशी तुम्हाला चुकूनही भाताच्या सेवन करायची नाही. म्हणजे तांदूळ खायची नाही. व्यतिरिक्त कांदा लसूण मद्यपान किंवा मांसाहारी करू नका. स्वास्तिक अन्न ग्रहण करा. तरीसुद्धा तुम्हाला या एकादशीच्या शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होतं. कारण एकादशीच्या दिवशी भात हा पूर्णपणे वर्ज्य केला जातं. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होता. व्हिडिओ तुम्हाला आवडले असला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया असेच पुढल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.